श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा गुढीपाडवा कधी आहे, त्याचबरोबर या रंगाची साडी गुढीला चुकूनही नेसू नका. तर कुठले शुभ रंग आहे जेणेकरून वर्षभर तुमच्या घराची भरभराट होईल, तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जीवनात काय साध्य करायचं आहे याचं गुढी हे प्रतीक आहे आणि गुढीपाडवा हा चैत्र मासाच्या प्रथम दिवशी येत असल्यानं त्या दिवसाला प्रतिपदा असंही म्हटलं जातं. तर प्रत्येक पाऊल आणि क्षण हे ईश्वर प्राप्तीसाठी घालवण्यासाठी समर्थपणे पुढे जाण्यासाठी प्रत्येक क्षण हा मौल्यवान आहे. त्याचं मूल्य समजण्यासाठी प्रत्येक क्षणाला संधी मिळते, ते जाणून जीवन जगलं पाहिजे हे प्रतिपदा सांगतं. तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण मिळालेल्या संधीचा उपयोग करून घेऊन आणि ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल करताना प्रत्येक क्षणी त्या दृष्टीने समर्थतेने आणि पाऊल टाकणं म्हणजेच प्रतिपदा. तर हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होते. त्यामुळे आपल्या मराठी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा हा पहिला सण आणि तसेच वर्षातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा प्रत्येकजण साजरा करत असतो. गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून नवीन ऊर्जा आणि आशेची सुरुवात मानणारा हा सण मानला जातो. कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची किरणे ही पृथ्वीवर नवीन ऊर्जा आणि उत्साह पसरवतात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धी आणि त्याचबरोबर मांगल्याचं प्रतीक असतं. तसेच हा सण आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी घेऊन येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असल्यानं हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी जर तुम्हाला एखादं चांगलं कार्य करायचं असेल तरी त्यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही. 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणजेच गुढीपाडव्याची ओळख आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी करू शकता, वास्तू खरेदी करू शकता, नवीन व्यवसायाला सुरुवात करू शकता, नवीन घर खरेदी करायचं असेल, कुठला व्यवसाय नवीन बघा, सोनं चांदी हे सुद्धा या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता. घर खरेदी करू शकता, वाहन खरेदी करू शकता, अशा ज्या काही गोष्टी आहे त्या खरेदी करू शकता. तर म्हणजेच काय, या दिवशी मोठ्या प्रमाणात व सुद्धा तुम्ही गुंतवणूक देखील करू शकता. उलट या दिवशी जर तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली किंवा सोनं खरेदी केलं तर त्यामध्ये बघा वाढ होत जाते. ती कधीही विकायची किंवा गहाण ठेवायची वेळ आपल्यावर येत नाही. त्यामुळे या दिवशी तुम्ही नक्कीच या वस्तूंची खरेदी करू शकता. आणि त्याचबरोबर या दिवसापासून तुम्ही जर एखादा बघा व्यवसायाला सुरू केला, नवीन उपक्रम सुरू केला तर त्यामध्ये तुम्हाला हमखास यश प्राप्त होतं. इतका हा दिवस शुभ असतो. तर गुढीपाडव्याचं महत्त्व सांगायचंच झालं तर या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि याच दिवशी प्रभू श्री रामचंद्र या 14 वर्षाचा वनवास बघून अयोध्या नगरीत परत आले आणि लोकांनी त्याच वेळी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरणं बांधली, घरोघरी गुढ्या उभारल्या आणि आनंदोत्सव साजरा केला. आणि तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा. आणि तेव्हापासून ही गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली. तर गुढीपाडव्याच्या दिवशी दारासमोर किंवा अंगणात गुढी उभारून तिची पूजा केली जाते. गुढी उभी करण्यासाठी वेगवेगळ्या साहित्यांचा वापर केला जातो, जसं की बांबूची काठी, ज्याला वेळूची काठी असंही म्हटलं जातं, तांब्याचा कलश, कडुनिंबाची डहाळी, साखरेची गाठी, त्यानंतर तुम्ही खोबऱ्याचा हार आणि खारीक खोबऱ्याचा हारही घातला जातो काही ठिकाणी बघा. त्याचबरोबर साखरेची गाठी आहे, तिला माळही म्हटलं जातं. अशा सर्व वस्तूंची बघा साहित्य, त्याचबरोबर साडी, ब्लाऊज पीस हे देखील त्या गुढीला आपण घालत असतो. तर गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी, त्यासोबतच साड्यांचे काही बघा रंग आहेत ते अत्यंत शुभ असे मानले जातात.
आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो. काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात, तर काही रंग हे अशुभ मानले जातात, म्हणजेच नकारात्मकतेचं प्रतीक मानले जातात. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये असेही काही रंग जे आहेत तर ते बघा, ते अत्यंत शुभ मानले गेले आहे. प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात. काही रंगांमुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर आपण आज असं काही रंग पाहणार आहोत, त्यापैकी तुम्ही कोणत्याही एका रंगाची साडी गुढीला नेसू शकता आणि स्वतः देखील या दिवशी तुम्ही नेसू शकता. तसेच अनेकांच्या मनामध्ये असाही प्रश्न येतो की गुढीसाठी साडी ही नवीनच असावी का, आणावी का? जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गुढीसाठी नक्कीच नवीन साडी खरेदी करू शकता, किंवा तुमच्या घरामध्ये एखादी चांगली नवीन साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही गुढीला नेसू शकता. तर साडी शक्यतो काठापदराची, खणाची, जरीची किंवा रेशमी साडी असावी, हे आवर्जून लक्षात घ्या. साडी धुतलेली किंवा खराब झालेली साडी आपण गुढीला चुकूनही नेसू नका. त्यानंतर एखाद्या वेळेस साडी तुम्ही घातलेली असेल आणि जरी ती साडी धुतलेली नसेल तरी देखील चुकूनही तुम्ही ती साडी गुढीला नेसू नका, कारण प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार आपण सण साजरा करत असतो. प्रत्येकजण नवीनच साडी आणू शकत नाही, त्यामुळे जरी तुमच्याकडे साडी नसेल तर एखाद्या वेळेस तुम्ही बघा घातली असेल आणि ती धुतलेली नसेल तर ती साडीसुद्धा तुम्ही गुढीला अजिबात चुकूनही नेसू नका. तर गुढीला साडी नेसवण्यासाठी पहिला आणि सर्वात शुभ रंग म्हणजेच केशरी जो आहे तर तो रंग आहे, कारण गुढी हे ध्वजाचं प्रतीक आहे. आपण सर्वजण म्हणतो की गुढी म्हणजे ब्रह्मध्वज आहे, त्यामुळे केशरी रंगाची साडी तर तुमच्याकडे असेल आणि त्यामध्ये रेशमी काठापदराची किंवा खणाची अशा प्रकारची तुमच्याकडे साडी असेल तरी बघा तुम्ही ती साडी गुढीला नेसू शकता. केशरी रंग हा खूप शुभ मानला जातो आहे. केशरी रंगामधून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते आणि त्यासोबतच केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. हा रंग शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे. तसेच केशरी रंग दैवी शक्तीचं प्रतिनिधित्व करतं, कारण केशरी रंग हा शौर्य, बलिदान आणि वीरता यांचं देखील प्रतीक आहे. हा रंग आपल्या संस्कृती आणि धर्माच्या शाश्वतेचं प्रतीक मानलं गेलं आहे. याशिवाय आपल्या ज्ञान परंपरेतही ही अग्नीला खूप महत्त्वाचं स्थान आहे. जे अग्नी अंधकार आणि वाईटाचा नाश करते त्यामध्ये लाल पिवळा भगवा रंग हा दिसतो, जो अंधारातून प्रकाशाकडे मार्ग दाखवतो. तर अशा प्रकारे या केशरी रंगाचं महत्त्व पाहता तुम्ही गुढीला केशरी रंगाची साडी अवश्य नेसू शकता. हा रंग पाहिल्याने बघा तुम्हाला नक्कीच सकारात्मक ऊर्जा आणि आनंद मिळेल. यानंतरचा दुसरा रंग म्हणजे सांगायचा झालास तर बघा तो म्हणजे लाल रंग. लाल रंगसुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानला जातो. आपण कोणतीही पूजा मांडताना किंवा रोजची देवाची पूजा करताना शक्यतो लाल रंगाचं वस्त्र वापरतो, कारण माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे. तसेच आपल्या सौभाग्यामधील कुंकू हे सुद्धा लाल रंगाचंच असतं. तसेच बघा हिंदू धर्मातील लाल रंग हा बघा उत्साह, सौभाग्य, ध्येय आणि नवीन जीवनाचं प्रतीक आहे. तसेच माता लक्ष्मीला सुद्धा लाल रंगाची फुलं ही अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे देवकार्यासाठी वापरला जाणारा तसेच देवांना प्रिय असणारा रंग म्हणजे लाल रंग तुम्ही गुढीसाठी नक्कीच वापरू शकता. त्यानंतर बघा गुढीला लाल रंगाची साडीसुद्धा तुम्ही अवश्य नेसू शकता. यानंतरचा तिसरा रंग म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंगसुद्धा अतिशय शुभ आहे. आपल्या सौभाग्यामधील दुसरी आणि सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे हळद. हळदीशिवाय कोणतीही पूजा ही अपूर्ण आहे आणि सौभाग्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू. आणि हळदी कुंकवाचा रंग लाल आणि पिवळा असतो, त्यामुळे लाल आणि पिवळा हे दोन्ही रंग अतिशय शुभ असे आहेत. तर पिवळा रंग हा सूर्यप्रकाशाचा रंग आहे. हा रंग ऊर्जा, आनंद, त्याचबरोबर संपन्नता, बुद्धिमत्ता आणि विचाराचं प्रतीक आहे. तर बघा पिवळा रंग हा गुरुग्रहाशी देखील संबंधित आहे. साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंना देखील पिवळा रंग अतिशय प्रिय आहे आणि पिवळा रंग हा आपल्या मनाला आनंदी आणि उत्साही ठेवतो. पिवळ्या रंगामधून सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते.
त्यामुळे तुम्ही गुढीला पिवळ्या रंगाची साडीसुद्धा नक्कीच नेसू शकता. त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा आणि शुभ रंग म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. तर बघा, हा देखील शुभ रंग आहे. हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळत असते. तर बघा, शास्त्रामध्ये सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार या गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहिल्यानं मन शांत होतं. त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप आणि अनन्य साधारण असं महत्त्व आहे. तसेच आपण कोणत्याही देवीची ओटी भरताना सुद्धा बघा, हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो आणि तसेच हिरव्या रंगाच्या बांगड्यासुद्धा आपण त्या ओटीमध्ये घेतो. त्यावरूनच हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे हे आपल्याला समजतं. तर बघा, हिरवा रंग हा समृद्धीचं, सौभाग्याचं, असं शांततेचं प्रतीक आहे. त्याचबरोबर विकासाचं देखील प्रतीक आहे. तर हिरव्या रंगाच्या बघा, हा रंग देखील, या रंगाची साडी तुम्ही गुढीला नक्कीच नेसवू शकता. हिरवा रंग हा बुध ग्रहाचं प्रतिनिधित्व करतं. तर बघा, हिरवा रंगाचा तुम्ही अशा प्रकारे वापर नक्कीच करू शकता. यामुळे तुमचं मन देखील नक्कीच प्रसन्न होईल, तुम्हाला आनंदही मिळेल आणि जीवनामध्ये, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल. आतापर्यंत बघा, जे रंग मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर ते तर महत्त्वाचे आहे आणि त्यासोबतच तुम्ही गुलाबी कलर आहे, मोरपंखी, पोपटी, चिंतामणी, जांभळा या रंगाच्या देखील साड्या तुम्ही गुढीला नेसवू शकता. गुलाबी रंग हा सर्व स्त्रीवर्गाच्या आवडीचाच रंग आहे. गुलाबी रंग हा आनंदाचं प्रतीकसुद्धा मानला जातो. तर बघा, हा देखील तुम्ही नेसू शकता. त्यानंतर बघा, केशरी झाला, गुलाबी झाला, मोरपंखी देखील तुम्ही रंग तुम्ही नेसू शकता. तर त्याचबरोबर गुढीला चुकूनही बघा, या दिवशी असे काही रंग आहेत की ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ सांगितले गेलेले आहेत आणि त्यामध्ये बघा, काळा आणि पूर्ण पांढरा रंग आपल्याला गुढीसाठी अजिबात वापरायचा नाही. कारण बघा, काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ सांगितला गेलेला आहे. त्यामुळे शक्यतो पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी गुढीला अजिबात नेसू नका. या व्यतिरिक्त बघा, तुम्ही काळा आणि पांढरा ह्या 2 रंगाच्या साड्या चुकूनही गुढीला नेसू नका. त्यापैकी बघा, तुम्ही दुसऱ्या कुठल्याही रंगाची साडीचा वापर करू शकता. हे शुभ रंग आपल्याला नेहमी शुभ फळ प्रदान करतील. त्यामुळे गुढीला शक्यतो शुभ रंगाची आणि नवीनच साडी नेसवा. कारण गुढीच्या आशीर्वादानेच घरामध्ये भरभराट होत असते आणि याच दिवसापासून आपलं पुढील वर्ष जे आहे ते चांगलं सुख समृद्धीचं जावं म्हणून आपण काही वेगवेगळे संकल्प देखील करत असतो. त्यामुळे एकदम प्रसन्न मनाने जर आपण या दिवसाची किंवा या सणाची सुरुवात केली तर आपलं हे पूर्ण वर्ष जे आहे ते सुख समृद्धीने आणि आनंदाचं जाईल. कारण गुढी हे सुख समृद्धीचं आणि आनंदाचंच प्रतीक मानलं जातो. त्यामुळे येणाऱ्या गुढीपाडव्याला तुम्हीसुद्धा तुमच्या गुढीला अशी छान रंगाची साडी नक्कीच नेसू शकता. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.